नंदुरबार नगर परिषदेत पशुवध गृह दुरुस्तीवर एआयएमआयएमची ठाम भूमिका। नंदुरबार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पशुवध गृह दुरुस्तीच्या विषयावर चर्चा झाली असता एआयएमआयएमने आपली स्पष्ट भूमिका मांडली। पक्षाचे गटनेते सय्यद रफत हुसेन यांनी हा विषय धर्माशी संबंधित नसून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि कायदेशीर व्यवस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले। प्रस्तावित काम हे शासनाच्या नियमानुसार चालणाऱ्या पशुवध गृहाच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच काही भाजप नगरसेवकांनी या विषयाला गोहत्येशी जोडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला। कायद्याच्या चौकटीत राहून आरोग्य व पर्यावरणीय निकषाचे पालन करणाऱ्या व्यवस्थांना सक्षम करणे आवश्यक असून जनहितांच्या प्रश्नावर राजकारण करण्याऐवजी उपाययोजनेवर भर दिला पाहिजे अशी एआयएमआयएमची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता मिर्झा अफीक, नंदुरबार। आज दिनांक 1 जून 2026 रोजी नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती, ज्यात एकूण 12 विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते। त्यात 6 नंबरचा विषय होता की नंदुरबार नगरपालिकेमार्फत चालवण्यात येणारा पशुवधगृह त्याची सुधारणा करून सुरू करण्याबाबत, परंतु विरोधकांनी त्याच्यात बराच गोंधळ घालला। आपल्या माध्यमाने त्यांना हा प्रश्न आहेत, मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो। जर एखादे पशुवध गृह बेकायदेशीर असेल तर ते बंद करण्याची मागणी आम्ही समजू शकतो, पण येथे विषय बेकायदेशीरतेचा नाही तर शासन मान्य आणि कायदेशीर सुविधेला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार अधिक सक्षम व अधिक शिस्तबद्ध करण्याचे आहेत। आज निर्णय 2च मार्गांपैकी एक निवडायचा होता। पहिला मार्ग होता म्हणजे कायदेशीर, नियमबद्ध, स्वच्छ आणि प्रशासनाच्या नियंत्रणाखाली व्यवस्था उभी करणे, आणि दुसरा मार्ग होता म्हणजे अशा सुविधांकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर कत्तलींना अप्रत्यक्षपणे वाव मिळू देणे। म्हणून या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे की त्यांना नेमके काय हवे आहे, नियमानुसार चालवणारी प्रशासनाच्या नियंत्रणाखालील व्यवस्था की अनियंत्रित आणि बेकायदेशीर कारवायांना संधी। जर खरोखरच बेकायदेशीर कत्तली रोखायच्या असतील तर स्वच्छता राखायची असेल आणि कायद्याचे पालन करायचे असेल तर या दुरुस्तीला पाठिंबा देणे हा सर्वात योग्य मार्ग होता। त्यांनी तसं केलेलं नाही। आज भारत पशुधन, दुग्ध व्यवसाय आणि मांस निर्यात क्षेत्रात जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे। या क्षेत्राशी थेट आणि अप्रत्यक्षपणे लाखो लोकांचा रोजगार जोडलेला आहे। त्यामुळे हा विषय केवळ एका समाजाचा नसून रोजगार, अर्थव्यवस्था आणि प्रशासनाचाही आहे। पण जर केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या प्रस्तावाचा विरोध केला जात असेल तर जनतेला हे समजायला वेळ लागणार नाही की विरोधाचा उद्देश समस्या सोडवणे नसून केवळ राजकारण करणे आहे। म्हणून आम्ही तर या प्रस्तावाला समर्थन दिलेलेच आहे। त्यांच्याशी आमची अपेक्षा आहे की त्यांनी त्याला समर्थन करावे। धन्यवाद।